नमस्कार, जय हिंद दोस्तों। मेरा नाम है शौकत अंसारी और आज हम अपने दर्शकों का बहुत बहुत स्वागत करते हैं अपने YouTube मंच पर। दादर माहिम विधानसभा सीट कांटे की टक्कर, त्रिकोणीय टक्कर मानी जाने वाली ये सीट, जहां पर एक बड़ी ही जंग की तरह चुनाव को लड़ा जा रहा है, जहां से उद्धव शिवसेना की तरफ से श्रीमान उद्धव बाला साहब ठाकरे, शिवसेना की ओर से महेश सावंत जी वहां पर चुनावी मैदान में है, जो जनता के दिलों तक पहुंचने की कोशिश कर रहे हैं, उनकी आत्मा को झंझोड़ने की कोशिश कर रहे हैं। वहीं दूसरी ओर राज ठाकरे साहब के MNS के चीफ राज ठाकरे साहब के पुत्र श्रीमान अमित ठाकरे जी, जो चुनावी मैदान में पहली बार अपनी किस्मत आजमा रहे हैं। और वहीं तीसरी ओर सदा सरवनकर जी, जो 3 बार के आमदार रह चुके हैं, वो किस तरह से वहां पर जनता की नाराजगी का, उनके आक्रोश का सामना कर रहे हैं, ये भी हमारे आने वाले वीडियो में हम दिखाएंगे। ऐसे ही हमारे वीडियो को देखते रहें, लाइक करें, सब्सक्राइब करें दोस्तों, हमारी हौसला अफजाई करें, यूं ही बने रहें। पार्किंगची व्यवस्था, अशा विविध समस्या साई सुंदरला अजूनपर्यंत भेटतात। आपण 3 टर्म एका आमदाराला निवडून दिले, परंतु त्या 3 टर्म मध्ये 2 टर्म आपण त्या आमदारांनी गद्दारी केली। या प्रभादेवीला, दादरला एक देवदेवतांचा आशीर्वाद आहे, सिद्धिविनायक आहे, प्रभादेवी माता आहे, जिथे लाखो भक्तगण महाराष्ट्र भारतातून येतात। या देवस्थानाला सुद्धा गद्दारीचा एक स्टॅम्प लागलाय। तो गद्दारीचा स्टॅम्प पुसण्यासाठी 20 तारखेला तयारीत राहा। त्या गद्दारीचा स्टॅम्प पुसण्यासाठी आपल्याला मशाल पेटवायची, लक्षात ठेवा। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे माहीम मतदारसंघ, हा माहीम मतदारसंघ ऐतिहासिक मतदारसंघ आहे। यामध्ये 2 उमेदवार असे आहेत, ते कधीच तुमच्या अडीअडचणीला येणार नाही, कधीच तुम्हाला भेटणार नाही, कारण ते एक आहे धनवान, एक आहे राजपुत्र, आणि तिसरा आहे तो तुमच्यासारखा चाळीत राहणारा सर्वसामान्य मुलगा। लक्षात ठेवा, तुम्हाला मी कधीही भेटू शकतो, तुमच्या पटांगणात येऊ शकतो, तुमच्या घरात येऊ शकतो, तुम्ही माझ्या घरात येऊ शकता, असा उमेदवार तुम्हाला लाभलाय। तुम्हाला विनंती करण्यासाठी मी घरोघरी सुद्धा प्रत्येक 14च्या 14 इमारतीमध्ये मी घरोघरी येणार आहे। तरी तुम्हाला विनंती करतोय, तुमच्यातला मुलगा, तुमच्या सुखदुःखात नेहमी बागडणारा मुलगा आज तुमच्यासाठी विधानसभेत जाणार आहे। तुमचा आपला हा बहुमान उद्धव साहेबांनी मला नाही तर तुमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबाला हा बहुमान दिलाय। या बहुमानाचा आपण साक्षीदार राहूया आणि उद्धव साहेबांना विजय दाखवून देऊया। मला खात्री आहे, या विभागातील 100% पैकी 80 ते 90% हे मतदान फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या मशालीला होणार, एवढी मला संपूर्ण खात्री आहे। सगळ्या रहिवासी मतदारांना मी विनंती करतो, ही खात्री 100% खरी ठरू, एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपली निशाणी 2 नंबरवरती आहे, महेश बळीराम सावंत मशाल हे चिन्ह 2 नंबरवरती आहे, याची कृपया आपण नोंद घ्यावी। सर्वांनी सगळ्यांना विनंती आहे, संध्याकाळी आपली खेडगलीमध्ये सभा होणार आहे, तर आपण बहुसंख्य सुषमा अंधारे, आपल्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची सभा खेडगलीमध्ये होणार आहे। बंधू आणि भगिनींनो, ही लढाई ही गद्दार आहे। कधी चालू करणार? तुमच्याकडे हातापायाने सगळ्यांकडे पडलेत आम्ही, आमच्या पोटावर आलाय लाडकी बहीण, सगळं आम्ही कुठले लाडके बहिणी दिसत नाही आम्हाला। नाही पुढे म्हणणार नाही, तर माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, पहिला उत्तर द्या माझ्या प्रश्नांचं। नाही तुम्ही बाहेरच राहा, उत्तर द्या। चला आमच्या मुलांवर घाला, मुलांना पोलीस आपल्याला विनंती, आम्ही आपल्याला शब्द देतो, या साई सुंदरनगरमधून आपल्याला या गद्दारीचा बदला घेतल्याशिवाय लोक राहणार नाहीत, याची आपल्याला ग्वाही देतो आणि येथील मतदार आपल्याला प्रचंड बहुमताने निवडून आणतील, हे आम्हाला करतो। मतदार बंधूंनो, जर या आमदारांनी गेल्या 15 वर्षात विकास केला असेल तर ते फक्त स्वतःचा विकास केला। या आमदारांनी संपूर्ण विभाग
आपण मसाले समितीच्या आपल्या हक्काचा उमेदवार प्रचंड करून करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पैशाची लालच सोडून तिनं विकासाची कास धरली. पैशाची लालच सोडून तिनं विकासाची कास धरली. लेक धारावीची ज्योती भविष्याची, धारावीची लढाई लढली. लेक धारावीची ज्योती भविष्याची, धारावीची लढाई लढली. देश की एकता धोखे में है. देश की आजादी कांग्रेस के वजह से मिली और देश का विकास भी कांग्रेस से वजह से हुआ. कांग्रेस ने विकास किया देश का. वारसा लाभलाय गायकवाड साहेबांचा. वर्षाताईची आहे साथ तिला. वारसा लाभलाय गायकवाड साहेबांचा. वर्षाताईची आहे साथ तिला. जना मनात भिनली हागतीची, असा दाहक आहे भणवातीचा. भ्रष्टाचाराची ही जंगल तिनं एक हाती जाळण्यास घेतली. भ्रष्टाचाराची ही जंगल तिनं एक हात जाळण्यास घेतली. धारावीची ज्योती भविष्याची जनतेच्या मनात भरली. लेक धारावीची ज्योती भविष्याची, धारावीची लढाई लढली. मामला नहीं है, तो मेरे धारावी परिवार का मामला है और इसलिए ये हम लड़ाई लड़ रहे हैं. लढा धारावीच्या अस्तित्वाचा. हा संघर्ष धारावीच्या लेकीचा. लढा धारावीच्या अस्तित्वाचा. हा संघर्ष धारावीच्या लेकीचा. आपल्या घरात शिरू पाहणाऱ्या त्या मोदानीचा विळखा तोडण्याचा. गरिबांना छळणाऱ्या मोदानी सत्तेविरुद्ध ही आहे लढाई. हे गरिबांना छळणाऱ्या मोदानी सत्तेविरुद्ध ही आहे लढाई. लेक धारावीची ज्योती भविष्याची, धारावीची लढाई लढली. 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 महिषासुराचा पडसा पडला आणि आपली धारावी आपल्यालाच म्हणून लावल्या. अस्तित्वाच्या लढ्यासाठी आणि धारावीच्या भविष्यासाठी आपल्या लेकीला म्हणजे ज्योतिताई गायकवाडांनाच मत द्या.